तुकाराम मुंडेंच्या समर्थनार्थ काँग्रेसचा मोर्चा. भाजप आमदार कृष्णा खोपडेंची मुंडेंच्या निलंबनाची मागणी. भाजपच्या मागणीनंतर काँग्रेस आक्रमक. वेगळ्या विदर्भाच्या मागणीवरून राऊतांची काँग्रेसवर टीका. वडेट्टीवार काँग्रेसच्या भूमिकेला महत्त्व देत नाहीत, राऊतांचं विधान. तर मीही राऊतांना महत्त्व का देऊ, वडेट्टीवारांचा सवाल. व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं. वेळीच कारवाई केली असती तर पुढील प्रकार टळला असता. अजित पवारांचं अमेडियाबाबत मोठं वक्तव्य. पार्थ पवारांचं प्रपोजल रोखण्याची कोणाची हिंमत. अजित पवारांनी आता विनाकारण रंगसफेदी करू नये. पत्रकार परिषदेतून संजय राऊतांचा टोला. अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांकडून नवाब मलिकांची पाठराखण. प्रवक्त्यांच्या भूमिकेशी सहमत नसल्याचं केलं नमूद. महायुतीचं एकत्र लढायचं ठरलं, मात्र जागा वाटप अद्यापही अनिश्चित. महापौर कुणाचा, इतर पदांबाबत अद्यापही संभ्रम. सूत्रांची माहिती. धक्कादायक, दर दिवशी 4 ते 5 मुली मुंबईतून होत आहेत बेपत्ता. गेल्या 10 महिन्यात गुन्ह्यांचा आकडा 1187 वर. मुलं बेपत्ता प्रकरणी राज ठाकरेंचं थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र. सरकार काय कारवाई करतंय, केला सवाल. अधिवेशन संपताच मुंबईत शिवसेनेचे होणार मेळावे. मुंबई मनपा निवडणुकीकरता शिंदेंची रणनीती. मेळाव्यातून शिंदे जोरदार करणार प्रचार. गुलाम गांडोळ बोलून तोंडाची वाफ घालवू नका. मुलं खेळताना भांडतात, तसं भांडणं योग्य नाही. शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. अधिवेशनात विकले जात आहेत पास. प्रतिता 1,500 ते 2,000 घेतले. हेमंत पाटलांनी सभागृहात केला खुलासा. मुंबईमध्ये मतदार याद्यांतील जवळपास 90,000 दुबार नावं वगळली. मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून शोधली दुबार नावं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मुद्दा पुन्हा चर्चेत. फक्त 33% घरांचं धारावीत होणार पुनर्वसन.